चला बाबा भूक लागली आज जेवावं आता. जेव. सगळे तायत करून ठेवते, जेव. स्वयंपाक करायला शिक. थोडं थोडं करून शिकते की आई. जेवण करू दे आता जरा. हा? थोडं थोडं शिक. हा एवढं बकळ शिकू नकोच. थोडं हाय की अजून सासू चांगली. हा, हा सासू चांगली आहे माझी. होय. कर जरा चपात्या बिपात्या करायला शिकाव. आई मला चपात्या करायचे ना की आई. का करायला येत आई? खायला येतंय. हा काय येते मग बनवायला तुला? खायला येते. भात करायचं, खिचडी खायचं. चपात्या करायला शिक. शिकाव. पुरी झालंय मला बी करून करून. करायला शिक चपात्या. कस काय येणार बघते बरं तुला चपात्या. येईना किती दिवस झालं म्हणलालीस. मीच कराव का? कसं शिकणास बघते बरं. आज तू बराबर चपात्या करायला शिकलंच पाहिजे. चपात्या करायला शिकलीस तरच जेवशील, नाहीतर उपाशीच झोप येते तुला. मी आज बघतो. ये इथं कसं येणार बघते बरं. ये बरं कसं येणार चपात्या. कर हे पूजा. असल्या तसल्या चपात्या माझं लेकरू खाय ना. मी कसं बनवतो माझ्यासारखी चपाती बनव बघ. मी सांगणार तुला. हा माझ्यासारखी बनव. बरं आहे. शिक करायला. सारखीच बनवते चपाती मी. हा माझ्यासारखी बनव. माझ्या सासूबाईला काय वाटलं मला का चपाती येणार बनवायला. त्यांच्या सारखीच बनवून दाखवते मी चपाती. हा करून दाखवते मी आता चपाती. चला मग मी चपात्या करते. फक्त आता सासूबाईला जाऊन बघून येते मी कसं करायचं चपाती. ए काय ग? आई सर काय ग हे? नाकाला हात लावायला हात लाव. आई का करला की असलं. आता बघा एवढं गुंडा घ्यायचं आणि हिची चपाती करायचं. मला येतंय हो सगळं. मला सगळं येतंय. चपात्या करायचं मी नाटकं करते. मला करायला होते तुम्ही बारबार. हा मला सासू सारखी चपाती करायची की. हा ध्यान आलं मला ध्यान आलं. मला सासू सारखी चपाती बनवायचे. सासू सारखी चपाती बनवायचे. झाली चपाती तयार माझी सासू सारखी. ओ सासूबाई झाली चपाती तयार. या इकडे बघा जरा. झाली तयार चपाती. का करला ते सर? तस का करला ते शे नाकाला ह्याला त्याला जोकर केले का करला ते सर? काय नाही तुमच्या चेहऱ्याचं माप बघलाल ते आणि ती चपाती बनवून राहिली. चेहऱ्याच्या मापानं चपाती? हा आई असली कसली बनवलीस चपाती बघत कुठं आहे? इथं 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 इथं. हे बघ मग. आणि तेवढं माप बघून सने असली चितर चपाती केली सर. तुम्हीच म्हणलो की तुमच्या मापासारखी बी नाही चपाती. तुमच्या सारखीच बनव म्हणलो की. चांगला आहे. सरक हो बाजूला निघ इकडून सरक.
असली करतात ना चपाती. ह्याला चपाती म्हणतात. काय आहे हे चपाती आहे हे. आ आई झाला का स्वयंपाक? हा झालं की घे ताट ठेव घे. हा हा चपात्या सगळं हे केलं. आई तर खा माय आता. आई तर हा, खा खा. किती बी दिवस शिकू नकोच. हळूहळू शिकते आई. लय भूक लागली होती माय, द्या बरं जरा जेवायला. जेव चपात्या करलेले गरम गरम जेव. जेवते जेवते. नशिबान आहेस जेव. हा नशिबानच हाव मी. हा कोण आहे घरी? होय हो, कोण आहे? अहो घरी कोणी बोलना गेले? कोण आहे घरी? हा कोण आहे हो? का बोलणंच गेल्यात मा बाया. कोण आहे का? साखर पाहिजे हो मला थोडं. तेव्हा पूजा हा, ते महानंद आले बाहेर हा, साखर मागायला. गेल्या बारनं बी नेलेली वाटी आणून दिली नाही तिनं. आणि तिनं नुसते चाड्या लावून देते. तिचं काही बी ऐकत जाऊ नको. चुगल्या लावून देते तिनं घर फोडते. मी सांगलेलं तुला. हो बरं हा, आहे. त्यांनी सांभाळून चांगलं राहा. नाही तर मला बी आवडतच त्यांचं चुगल्या केलेलं ते हा मी सांभाळून राहते. हा? सारखं काही काही मागायला येते. काही नसलं तर नाही बी म्हणून सांगत जा. काय बी मागायला येते तिनं सांभाळून राहा. बरं सांभाळून राहते. हो काय ग साखर पाहिजे हो मला थोडं. साखर? होय हो साखर पाहिजे, पाहुणे आल्यात घरी. बरं साखर आहे ना माय तुमच्या घरी. संपल्या हो घरी, संपल्या म्हणून तर आले मी. नसतं असल्यानं कशाला आली असते. पाहुणे आल्यावर साखर राहणार का? बरं आधीच संपले नेमकं. सोयरे आल्यावरच संपले का? आणि ते महागा भज्जीचं नेलेलं बी आणून दिलेस भांड. आणून देते हो, साखर द्या अगोदर. बरं आहे माय. आलो का म्हणून होय हो आले हो, का साखर पाहिजे? कसलं भारी वाटलं मला तुम्ही नाही हो, साखर पाहिजे म्हणून आलते. साखर पाहिजे तुम्हाला. ठीक आहे मानत हा, आत्ती, घेऊन आणून देते साखर. बरं हा? घेऊन या जा. हा. कसली आहे हो तुमची सुना? साखर म्हटले आणा गेले हो का? काही बारीकी करणार काही नाही. भरून देवलेले तो का वाटी नेल्या मोठी लट मध्ये. तसंच करते माय. हा तसंच करते बघा. तिला काय आणायचंय लगे आणून देते. साखर कसली? म्हणून आत्ती. आणा कसली आहे हो तुमची सुना? नंबर 1 आहे बघा. साखर देते भरून भरून सगळ्याला. हाय का नाही? हा लय छान आहे हो. दिलं त्यांनी चांगले. दिल्याच्यानं चांगलं म्हणावं लागतंय हो. साखर घेऊन चाललीस पूजा मी आता. हं. चालली म्हणत जाऊ. आत्ती, हा. थांबा जरा मला काहीतरी काम आहे अजून तुमचं काय का? काम राहिलं माझं? ब्लाऊज टाचायचंय जरा. चला बघू चला मग, हा? हा, चला. चला. काका म्हणजे तुझं अजून राहिले. साखर दिलीस की जाऊ दे तिला. काय नाही, ते ब्लाऊज टाचायचं आहे जरा, येणार गेले मग द्यावं मुलाले त्यांना. हा? हा. चला म्हणत या. चला. चला चल. मला ब्लाऊज दाखवते. हा? दाखवा थांबा बरं. जरा. हा. ते साडी कोणती आहे? ही साडी सांगा बरं. हा ते आम्हीच आणलो की तुमच्या सासू संग 400 रुपयाची साडी. 400 रुपयाची आहे हा, साडी 400 ही? रुपयाची. तुमची सासू मी जाऊन आणला. असं हा. तुम्हाला काय म्हणलं आता? मला म्हणल्या की हा. 5000ची साडी आहे म्हणल्या का? नाही, 400 रुपयाचा आम्ही त्यांनीच आणला जाऊन. कसले सासूबाईत नाही माझ्या आता. विचारा. काय? 400 रुपयाची साडी आहे. का बरं खोटं बोलल्यात की त्याने? काय की बघा. असं हा माझं नाव घेऊ नका बरं, सासूला सांगू नका, मला शिवा देते. हा बरं बरं, घे हा. ना तुमचं नाव. मी विचारते त्यांना. हा, विचारा. हा. आणि माझं नाव सांगू नका. बरं बरं सांग ना. बरं ठीक. म्हणा टाकते हा ते साडीचं काही म्हणू का? म्हणणार हा. मी काहीच म्हणत हो नाही. हो हो. झालं हा झालं. बस का होतं की तुमची सून नुसती चुगल्या करलेल्या बघा. एवढे मोठे कपाटात साड्या आहेत ना, पैसे आहेत. तुमच्या चुगल्या करलेल्या एवढे मोठे साड्या आहेत, पैसे आहेत, तुम्हाला दाखवा नाही का? नाही आहे तिच्याकडं. हा आणि तुमच्या नुसती चुगल्या करलेल्या माझ्यासमोर. होय हा आता सांगली काय काय, मला तेवढं काही आठवण नाही तुम्हाला सांगायची. आता मी जाते. होय होय. तुझी एक बरी हीच बाई सांगतेस हा. मला सगळं. असं सांगत जा. हा जाते मग. हा साखर घेऊन जाते. गेली का नाही ते महानंदा? चाडगुटली चपाती
गेली पूजा. ए पूजा, काय 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 ये. काय का झालं? का म्हणलं ती म्हणाला? काय बी नाही, काय बी नाही. काय तर म्हणले तेव्हाच एवढं हुईक हुईक करलेलीस. का तुम्हाला काही म्हणल्यात का? मला कशाला मध्ये कशाला गेलती त्यांना नको म्हणलं तर बी. काय नाही, ते ब्लाऊज टाचायचं होतं म्हणून दाखवायला गेली मुली. चांगलं शिकला माय तुम्ही. हा, चांगलं शिकला. लई लई चांगलं शिकला तुम्ही. काय ग? हा, मला बी कळलंय सगळं. का कळलंय? का लावलीस? का कळलंय? लईच कळलंय मला. ह्याच्या पैस म्हणत होते तुला बोलणे कुणाला बी म्हणून. का कळलंय तुला? सांगू का? का कळलंय? 500ची साडी आणला आणि तुम्ही मला 5000ची आहे म्हणून सांगितलं. तुम्ही हे सगळं कळलंय मला. का कळलंय तुला? 5000ची साडी आहे ती हा, म्हणून 500 म्हणत होते तुला त्या चाडगुटल्या हा. पोरीला बोल नको म्हणून सांग. 500ची साडी 5000ची म्हणून सांगितलं मला. तसं खोटं बोलली. उग बस, तुला का माहित काय ग? हा. ते नाही वेगळंच. चांगलं शिकला आहे तुम्ही. हा. A few moments later. आली आई घ्याला का हो राया एक शालू बनारसी. घ्याला का हो राया एक शालू बनारसी. घ्याला का हो राया एक शालू काय ग हे? बनारसी. वेगळंच आहे आज. काय ते? जड वाटे माझ्याला सांगू कशी. मनातलं तुम्हाला सांगू कशी. घ्याल का हो राया एक शाल बनारसी. घ्याल का हो राया एक शाल आई, काय ग? काय तुझं? बनारसी. घेतले की अजून काय बनारसी? काय ते? तर मुख्य झालीस बोलायला नाही गेले काय? बस इथं. बस. काय तर साडी घेऊन का मिरवलेलीस? आई माय साडी आठवते का तुम्हाला? का बरं आठवणार? मीच तर आणली हे साडी तुला गिफ्ट म्हणून. आठवणार तर काय झालंय? हा, बर्थडे आणला की माझ्या. हा, हा, हो हो माहित आहे मला. साडी माहित आहे, बर्थडे आणला ते बी माहित आहे मला. हम्म. बाकीचं काय माहित आहे का तुम्हाला? पूजा लय माहित आहे म्हणलेस. काय ग? का माहित आहे? आई, प्रत्येक स्त्रीचं स्वप्न राहतंय की साडी भारी राहावं, महागाची राहावं, चांगली राहावं, छान दिसावं नेसलं की. सगळं स्वप्न राहते चांगलं चांगलं स्त्रियाचं. हा, मग हे महागाची नाही साडी, भारी नाही. बक्कळ महागाची आहे. हे कुणाला विचार किती महागाची साडी आहे. तसं काही नाही, हाय भारी साडी. मग पण एक माणूस खोटं बोलून धोका देऊ लागले मला. का धोका दिला तुला? प्रत्येक स्त्रियाचं स्वप्न राहतं साडी महागाची नेसायची. प्रत्येक स्त्रियाचं स्वप्न राहतं चपात्या यायची. आई, ही साडी किती रुपयाची आहे सांगा बरं मला जरा. तुला नीट आई म्हणून बोलायला नका. हे काय? ही साडी 5000ची आहे म्हणून सांगले तुला. 5000ची मी स्वतः दुकानात जाऊन आणली हो तुझ्या सासऱ्याला घेऊन जाऊन. 5000ची साडी आहे. 5000 रुपयाची आहे ही अजून साडी. केलीस का ते? 5000ची आहे ही साडी. आता ह्याच्या पुढे जर तसं असं केलीस का नाही बघ मी फाड मध्ये देते बघ. काय महिना आई, काय होत नसतंय. आधी तर टेन्शन आहे साडीचं. 5000ची टेन्शन. 5000ची साडी आहे, पैठणी आहे. मी स्वतः जाऊन तुला खरं वाटणार तर सासऱ्याला विचार. आणि तुला मिळालं हे नशीब मान. असल्या भारी साड्या आम्हाला बघायला मिळाल्या नाही तर. आमच्या जमान्यात आम्हाला उग साध्या साध्या साड्या नेसून आम्ही काढलो. तुझं नशीब चांगलं आहे म्हणून हे चांगलं मिळालंय. खरं सांगा किती रुपयाची आहे ती साडी? तुला काय करायचं त्याच्यावरून नेस. चांगली साडी आहे घे. तुम्ही सांगा किती रुपयाची आहे साडी ते. 5000ची आहे म्हणून सांगलेले वा पूजा. 5000ची सांगलेले पण मी 5000ची साडी आहे म्हणून नाही. आम्हाला मिळाली नाही, आपल्याला मिळाले तर उगं नेस ना. हे कितीची साडी आहे? 5000ची नाही. हे साडी 500 5000ची आहे. 5000ची साडी आणली रे मी तिला. मीच तुझ्या बापाला घेऊन जाऊ. बघा बघा की ही 5000ची साडी आहे म्हणून फक्त 500 रुपयाची साडी आहे. असं असं काय म्हणलीस माझ्या असं लोकांना? करलंय 5000ची साडी आहे. 5000ची 5000ची साडी आणली हो.
तर हिच्या माहेरच्याला एवढे बी घडणार मला घेऊन दिल्यात का असली साडी माझ्या कधी माहेरच्यावर चालले तुमचं. अरे थांबा 2 मिनिट थांबा. कशाबद्दल भांडणं चालू आहे तुमची? काय आहे, काय प्रॉब्लेम आहे सांग? हे बघ ही साडी हिला हम्म. 5,000ची अंडी मी गिफ्ट द्यायला हा तर हिला कोण चाडगुटली येऊन सांगितलंय की 400 रुपयाची 500 रुपयाची साडी आहे म्हणलेली आहे. साड्या लावल्या बघ तूच आता हे 5,000ची साडी आहे तर आता ही साडी कितीची करा आणून किती दिवस झाले? 6 महिने झाले. हा. झाले का नाही? तो हिच्या बर्थडेला दिली. हा 6 महिने झाले. आता आज का विषय निघाला ह्या साडीचा? ते आणती की चाडगुटली लावून दिले हिला हा तुला कोणी सांगितलं हा. साडी 500ची आहे म्हणून? कोण खरं सांगितलं? सांग. कोण सांगितलं खरं सांग खरं सांग. तुला माहित आहे मला माहितच आहे त्या महानंदांनाच तुला सांगितलं असेल हा, महानंदात ते आले होते मला त्याने म्हणले तर. हा? हे तर आपल्या चुकी होते. वाटलंच होतं मला तुम्ही का करा एकमेकाचं बैठल्याशिवाय एकमेकाला बोलू नका आणि शांत राहा. आता ही साडी आहे का नाही तुला आवडणार गेली ना हे तुझ्यापाशी राहू दे. मी तुला नवीन साडी आणून देतो. बस हा, हा मिटलं बघा छान छान. मिटलं. हा उगा कसं मिटतंय तिला आणून देतो तर मला 5,000ची साडी आणून दे मला बी आता हिला ह्या वेळेस आणून द्या. ह्या करेल तुला पुढच्या पगारीत आणून देतो. मला बी साडी पाहिजेच मला मला बी साडी पाहिजे. पाहिजे मी म्हणले होते तुला मला साडी पाहिजे मला बी पाहिजे साडी 5,000. मला बी पाहिजे मला बी पाहिजे. मला 5,000ची साडी पाहिजे म्हणजे पाहिजे असलीच साडी पाहिजे मला तू काहीच सांगलो हा, मला हा, बी- मला पाहिजे पाहिजे. मला हा, पाहिजे मला बी पाहिजे. हा, हा. मी गप्पच बसणार आणि नाही देतो हा देतो रे दोघाला बी देतो साडी. कशाला देतोस मला आण आत्ताच्या आत आण हा. मला जा आत्ताच्या आत आण जा, जा, हा नाही ते जमाच ना जा. जा हे बघा मंडळी सासू सुनेच्या भांडणामध्ये कधी पडले आणि ह्याच्यात भांडण कधी फिरतात. इकडे लोक पूजा याच्या म्हणली होती मी तुला हा. ही साडी 5,000चीच आहे लोक आपलं चांगलं राहिलेलं देखोनापणी लावून देतात म्हणून तुला सांगतील ते त्या महानंदाला जास्त बोलणं मध्ये नेऊन बोललीस म्हणून तिने तुला लावून दिली आणि म्हणून एवढं आपलं भांडण झालं बरं आहे असेल 5,000ची साडी. हा बरं कपाटामध्ये पैसे ठेवले मग साडी आहेत का तुझ्या कपाटात पैसे नाही ग माय नाहीत पैसे. म्हणून आपल्या पोन दोघींनी एक राहावा आपल्या घरात सासू सुनाने चांगलं राहावं असं करणे लोकांचं ऐकून घरामध्ये आपल्या भांडण लागत असते घर फुटत असतात लोकांच्या चुगल्या आपण ऐकायचं नाही सासूला वेगळं सांगतात सुनाला वेगळं सांगतात म्हणून एकत्र येऊन आपण समंजस्यानं त्या गोष्टीवर आपण विचार करायचं आणि खरं खोटं करून आपण तिथंच मिटवायचं आणि आपलं गुन्ह्यागोविंदानं संसाराला लागायचं हो हो बरं आहे. लोकांचं ऐकायचं नाही बरोबर आहे तुमचं. हा हा तसले डोसक्यामध्ये सगळं घुसून घेऊन लोकांचं ऐकण्यापेक्षा घरात स्वयंपाक करायला शिक चपात्या करायला शिक खरं आहे माय माझी सासू लय चांगली आहे. मी माझ्या सासूचं ऐकते मी कुणाचं बी ऐकणार नाही. म्हणूनच म्हणते मी म्हणून आपण चांगला हवा आपल्या घरची माझी लाडाची सून आहे म्हणून माझी लाडाची हा. सासू आहे. अशीच माझी लाडाची सून अशीच माझी लाडाची सासू. म्हणून आम्ही घरी तर हसत राहतोच तुम्हाला सुद्धा हसवण्याचा प्रयत्न करतो तर सगळ्यांनी खळखळून हसा असंच आमचं सासू आणि सून हे वेबसिरीज बघून आनंदात राहा आणि कुणाच्या बी चाड्या चुगल्या ऐकून आपला आनंदात असलेलं चांगला सुखी संसार असलेलं बर्बाद करून घेऊ नका लोकांच्या चाड्या चुगल्या ऐकू नका सासू आणि सून एका मताने राहा हो. एवढंच मला संदेश द्यायचा होता म्हणून म्हणते उगं पूजा मी लई गोड सासू हा मग मी म्हणते तिकट सुनाव. मी गोड सासू हा म्हणलेलो तुला मी मी तिकट सुनाव म्हणाली मी गोड मी तिकट सासू तिकट सून. तर आम्ही गोड सासू आणि तिकट सून आमचं वेबसिरीज सगळ्यांनी बघा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळ्यांनी धन्यवाद आणि कमेंट करा.